नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येत्या काही दिवसामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत आणि या परीक्षामध्ये MCQ हा पॅटर्न महत्त्वाचा आहे. या माझ्या चॅनलवर मी अनेक विषयांचे MCQज घेऊन येत आहे. हे सर्व MCQज आपल्यासाठी नक्कीच लाभदायी असणार आहे. यामधले प्रश्न सर्व पाहण्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवलेलं नाही, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण हे सर्व जे प्रश्न आहेत आम्ही मोठ्या मुश्किलीने, मोठ्या अभ्यासपूर्वक तुमच्यासाठी तयार करीत असतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुमचा बेल आयकॉन जर ऑन नसेल तर तुम्हाला एज्युकेशनल अपडेट जे आहे तर ते लवकर मिळू शकणार नाही. त्यामुळे तुमचा एज्युकेशनल जो बेल आयकॉन जो आहे तो एज्युकेशनल अपडेटसाठी ऑन असणं आवश्यक आहे. याच दरम्यान जर एखादी जाहिरात येत असेल तर कृपया करून स्किप न करता ती पूर्ण जाहिरात पाहणं हे आवश्यक आहे. चला तर अधिक वेळ न घेता आपण या विषयामध्ये हिस्ट्री पेडागॉजी या विषयामध्ये महत्त्वाचे कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत या संदर्भात आपण चर्चा करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, स्कूल कंटेंट आणि अध्यापन शास्त्रीय प्रश्न वेगवेगळ्या दोन भागांमध्ये आहे. त्यामुळे आपण इथे स्कूल कंटेंटची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सामवेदमध्ये कशाचा समावेश होतो? मंत्रविद्या, संगीत गायन, जादूकला आणि आयुर्वेदिक ज्ञान. तर या चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्यायाची त्या ठिकाणी निवड करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे विद्यार्थी मित्रांनो की जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी प्रश्न आणि उत्तर दोन्ही इंग्लिशमध्ये वाचन करणं आवश्यक आहे. आणि आपला प्रश्न मराठीनुसार कोणता बरोबर आहे याचं तुम्ही एक बॅलन्सिंग जे आहे किंवा कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर प्रश्न क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर बी असं आहे, संगीत गायन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सर्वप्रथम कर लावणीची प्रथा कोणत्या काळापासून सुरू झाली? ऋग्वैदिक काळ, उत्तरवैदिक काळ, पुरावैदिक काळ आणि सिंधू काळ. तर या चारही काळाचा जर आपल्याला परिचय असेल, जर आपण वाचलेला असेल तर याचा अर्थ आपल्याला सहज लक्षात येऊ शकतो. आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे. उत्तर वैदिक काळामध्ये सर्वप्रथम कर लावण्याची प्रथा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली होती. थोडंसं वाचन या ठिकाणी अपेक्षित आहे. जर संदर्भ ग्रंथ किंवा शालेय पुस्तकं जर आपण वाचलेली असेल तर काही ठिकाणी आपल्याला याचा उत्तर जे आहे ते ताबडतोब मिळू शकतो. त्यामुळे सिलेबस आणि कंटेंट शाळेमध्ये असणारे पुस्तकांचं वाचन सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वैदिक काळात या प्राण्यांना विशेष महत्त्व होते? गाय, बैल, कुत्रा, घोडा, त्यानंतर गाय, माकड, मांजर, कोल्हा, बैल, कुत्रा, घोडा, अस्वल आणि घोडा, गेंडा, माकड, सिंह. या चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 3चं उत्तर जे आहे ते ए असं आहे, गाय, बैल, कुत्रा, घोडा. कारण हेच प्राणी त्या काळामध्ये शेतीपूरक होते किंवा शेतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी यांची गरज भासत होती. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं जे उत्तर आहे ते अ असं दिलेलं आहे, गाय, बैल, कुत्रा आणि घोडा. प्रश्न क्रमांक 4 आहे, हडप्पा संस्कृतीचे लोक या प्रदेशांना माल निर्यात करीत असे. निर्यात करीत असे. तर इंग्लंड व अमेरिका आहे का, जपान व चीन आहे का, दक्षिण युरोप व इजिप्त आहे का, किंवा रोम व आफ्रिकन देश आहे का? तर थोडंसं गोंधळणारे प्रश्न हे असू शकतात. त्यामुळे प्रॉपर उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तुम्ही मनातल्या मनात थोडंसं गृहीत या ठिकाणी धरू शकता. प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी क असं दिलेलं आहे, दक्षिण युरोप व इजिप्त हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध होते. वाङ्मयाची भाषा ही होती, ती पारसी होती का, पाली होती का, मोडी होती का, किंवा संस्कृत होती का? आता विद्यार्थी मित्रांनो थोडासा मायन्युटली आपल्याला विचार करावा लागणार आहे की पारसी कधी, लँग्वेज कोणत्या काळामध्ये निर्माण झालेली होती, किंवा त्याचा बोलबाला कधी होता, पाली कधी होती, किंवा मोडी कधी होती, किंवा संस्कृत कधी होती. तर या संदर्भातला थोडासा तर्क जर आपण लावला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आणि प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे ते ड असं आहे, संस्कृत ही भाषा जी आहे ती ही वाङ्मयाची त्या ठिकाणी भाषा होती. हा अर्थ जो आहे या ठिकाणी अभिप्रेत होतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, 8व्या शतकातील एक मोठा आर्थिक बदल म्हणून वर्णन केलेल्या ब्रिटनने प्रथम औद्योगिक देश बनलेल्या अनेक घटकापैकी जर इंग्लंड हा औद्योगिक देश जर प्रगत देश झालेला असेल तर त्या अनेक घटकापैकी सुद्धा एक घटक जो आहे तो रेव्होल्युशनरी किंवा प्रगतशील होता. तर तो कोणता होता? एक सामान्य कायदा, कॉमन लॉ म्हणून त्याचं रेव्होल्युशन झालं होतं का, किंवा कृषी क्रांती, किंवा एकल चलन आणि बाजार, आणि त्यानंतर एक्सचेंजचे माध्यम म्हणून पैशाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत होता का? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. थोडंसं तुम्ही मायन्यूट वाचन करू शकता. आणि याचं उत्तर जे आहे ते कृषी क्रांती
ब हे जे ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दास कॅपिटलचे रचनाकार कोण होते? हु इज द क्रिएटर ऑफ दास कॅपिटल? एक कार्ल मार्क्स, अरस्तू, प्लेटो आणि मॅकियावेली हे उत्तर त्याचं बरोबर आहे का? तर दास कॅपिटल हे जे उत्तर आहे किंवा हे जे पुस्तक आहे याचं थोडंसं मायन्यूट आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. रिव्होल्युशनल काळामध्ये किंवा याच्या बऱ्याच क्रांतीच्या पाठीमागे किंवा वाचनाच्या पाठीमागे दास कॅपिटल याची प्रेरणा खूप मोठी होती विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हा जो ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिलेला आहे? तर तो लिहिला आहे कार्ल मार्क्स. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. दास कॅपिटल हा भांडवलशाही किंवा आहेरे आणि नाहिरे या दोन संदर्भात लिहिला गेलेला होता. त्यामुळं एक वाचनीय ग्रंथ आहे की जो कार्ल मार्क्स याने लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. औद्योगिक क्रांतीमुळे घरगुती व्यवसायावर काय परिणाम झाला? एक, त्यामध्ये वाढ झाली का? त्यामध्ये स्थिर वाढ झाली का? किंवा ते सगळं नष्ट झालं, संपुष्टात आलं का? किंवा कोणताही प्रभाव नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल जेव्हा औद्योगिक क्रांती आपण जेव्हा हा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा मशिनरी किंवा मशीनच्या सहाय्याने माल तयार करणे या अर्थाने अभिप्रेत आपल्याला असतो. त्यामुळे घरगुती व्यवसाय जे आहे की जे वर्क ओरिएंटेड सेल्फ वर्क ओरिएंटेड होतं तर ते ओघानेच नष्ट झाले असा त्याचा अर्थ या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8 जे आहे त्याचं उत्तर आहे क. ते डिस्ट्रॉय झाले, नष्ट झाले, लुप्त झाले असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 8 झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. मात्र बाय मिस्टेक इथे 11 लिहिले गेलेले आहेत तर तो प्रश्न 9 आहे. औद्योगिक क्रांतीच्या वेळी कोण इंग्लंडचा प्रतिस्पर्धी होता? एक होता फ्रान्स होता का? स्पेन होता का? जर्मनी होता का? किंवा अमेरिका होता का? तर या ठिकाणी आपल्याला थोडासा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल की औद्योगिक क्रांती होत असताना जेव्हा विस्तारवादाचा समस्या जेव्हा निर्माण झाली आणि दोन्ही देश प्रगत असल्याचा दावा करू लागले तेव्हा कोण प्रगतशील आहे, कोणाला मार्केटची गरज आहे आणि कोण प्रतिस्पर्धी होता हे सगळं मार्केट मिळवण्यामध्ये? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते सी असं आहे. जर्मनी हा त्यावेळेस प्रतिस्पर्धी होता हे या ठिकाणी लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 10 आहे. अमेरिका स्वातंत्र्य आंदोलन दरम्यान इंग्लंडमध्ये कोण शासन करीत होता? जेम्स प्रथम आहे का? जॉर्ज तृतीय आहे का? जेम्स तृतीय आहे का? किंवा एलिझाबेथ प्रथम आहे का? तर प्रश्न क्रमांक 10चं जे उत्तर आहे जे तुम्ही मनातल्या मनात ग्राह्य धरू शकता आणि याचं उत्तर ब असं आहे. जॉर्ज तृतीय हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. चला आपण प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. कोणत्या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा नैसर्गिक हक्कांच्या तत्वांवर आधारित होती? विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला विनंती आहे की प्रश्नांचा अर्थ व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच तुम्ही उत्तर जे आहे त्या ठिकाणी टिकमार्क करणं आवश्यक आहे किंवा त्याला माऊस त्या प्रश्नावर घेऊन आपण योग्य टिकमार्क करू शकतो हे कॉन्फिडंटली असणं आवश्यक आहे जर आपल्याला प्रश्नांचा अर्थ कळत असेल तर. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कोणत्या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा नैसर्गिक हक्कांच्या तत्वावर. आता नैसर्गिक हक्क म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ते अमेरिका आहे का? चीन आहे का? ब्राझील आहे का? आणि इटली आहे का? आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो पॉईंट दिलेला आहे जो स्वातंत्र्य लढा दिलेला आहे तो दिलेला आहे अमेरिकेच्या संदर्भात. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते अमेरिका असं आहे. ना प्रतिनिधी ना कर. बोस्टन पार्टी यासारख्या अनेक इव्हेंट जे आहे किंवा अनेक घटना ज्या आहेत, इन्सिडेंट आहे तर आपल्याला या ठिकाणी आठवू शकतात. तर याचं उत्तर जे आहे ते अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 12 जे आहे. फ्रान्स क्रांतीचा बायबल म्हणजे एक पवित्र ग्रंथ आहे. फ्रान्स क्रांतीचा बायबल कोणाला म्हटलेला आहे? एक, सामाजिक करार या पुस्तकाला म्हटलेलं आहे का? द प्रिन्स, द पॉलिटिक्स आणि वरीलपैकी नाही. तर हे संबोधन कोणासाठी आहे की फ्रान्स क्रांतीच्या वेळेस खरोखरच हे पुस्तक एखाद्या बायबलपेक्षाही कमी नव्हतं, इतकं पवित्र त्या आंदोलनकर्त्यासाठी होतं. तर त्याचं ते वाचन त्या ठिकाणी करीत होते. तर प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे ते सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे पुस्तक त्या काळी एक बायबल म्हणून उदयास आलेलं होतं. एक पवित्र ग्रंथ म्हणून लोक याचं वाचन करीत होते. प्रश्न क्रमांक 13कडे येऊया. या ठिकाणी विचारलेलं आहे रुसोशिवाय फ्रेंच राज्यक्रांती अशक्य झाली असते हे विधान कोणाचे आहे? वॉल्टियर, नेपोलियन, नेकर आणि अरस्तो. तर चारही पर्याय आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं आहे बी, अर्थात नेपोलियन यांनी असं म्हटलेलं आहे की जर रुसो नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झालीच नसती. हे विधान हे नेपोलियन बोनापार्टनी एक ऐतिहासिक विधान म्हणून केलेलं आहे ज्याची नोंद आपण या निमित्ताने सुद्धा घेत आहोत. याचं उत्तर आहे ब, नेपोलियन बोनापार्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे. फ्रान्सची क्रांती ही याची परिणती होती. जर ही घटना घडली नसती तर फ्रेंच राज्यक्रांती झालीच नसती. केवळ या घटनेनंतर की जो अन्याय अत्याचारी घटना म्हणून या ठिकाणी होती
या घटनेची परिणिती म्हणून फ्रान्सची राज्यघटना किंवा फ्रेंच रेव्होल्यूशन झालेली होती. तर त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सामंतवाद आहे का, पुंजीवाद आहे का, किंवा साम्यवाद आहे का, किंवा दास प्रथा आहे का? तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते असं आहे, सामंतवाद, त्यातून होणारा अन्याय आणि त्याची परिणिती म्हणून फ्रान्सची क्रांती त्या ठिकाणी घडलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, पुढीलपैकी कोणते कार्य संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत करीत नाही संयुक्त राष्ट्र हे विकास कार्यक्रमाअंतर्गत करीत नाही असं विचारलेलं आहे. एक आहे जगातील निर्वासितांचे रक्षण करणे, गरिबी कमी करणे, संकट प्रतिबंध व पुनर्प्राप्ती, ऊर्जा आणि पर्यावरण. तर या चारही पर्यायाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, की गरिबी कमी करणं हा उद्देश आहेच, संकटाच्या वेळी धावणे हाही उद्देश आहे, ऊर्जा आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर ते करीतच आहे, मात्र जगातील निर्वसितांचे रक्षण करणे हे त्या विकास कार्यक्रमाअंतर्गत येत नाही, असा याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, गरिबी दूर करणे आणि जगभरातील जीवनमान सुधारण्यावर UN एजन्सीचे अनुकरण करणाऱ्या कोणत्या एजन्सीचे लक्ष आहे? UN म्हणजे युनायटेड नेशन. एक आहे जागतिक बँक, नंतर IMF आहे का, WHO आहे का, किंवा ILO आहे का? तर या चारही पर्यायाचं आपण वाचन या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर जे आहे ते असं आहे, जागतिक बँक हे या संदर्भात सुद्धा लक्ष देऊन असते. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणाचे वर्णन राज्यघटनेचा आत्मा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे? मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणांचे निर्देशक तत्वे, किंवा प्रस्तावने. तर प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर आहे ते असं दिलेलं आहे, प्रस्तावना किंवा प्रिएम्बल हा याचं वर्णन जे आहे ते राज्यघटनेची आत्मा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन जे आहे प्रस्तावना हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 18 आहे, गुणदानात वस्तुनिष्ठता आणण्यासाठी घटक चाचणीसोबत डॅश असणे महत्त्वाचे आहे. आता इथून पुढे पेडॉलॉजी ऑफ हिस्ट्रीचे प्रश्न या ठिकाणी सुरू झालेले आहे, त्यामुळे तुम्ही आता अध्यापनशास्त्रीय विचार या ठिकाणी अपेक्षित आहे. गुणदानात वस्तुनिष्ठता आणण्यासाठी हा शब्दप्रयोग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो द्विमितीय आहे का, संविधान तक्ता आहे का, गुणदान सूची व उत्तर सूची आहे का, किंवा सूचनांचे प्रपत्र असं या ठिकाणी आहे का? तर याचं उत्तर जे आहे ते असं आहे, जर गुणदान सूची तुमच्याकडे असेल, उत्तर सूची जर तुमच्याकडे असेल, तर गुणदान करण्यामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते असा या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, उपचारात्मक अध्यापनात शिक्षकांनी कोणत्या गोष्टींमध्ये बदल करणे आवश्यक आहे? एक, अध्यापनाची उद्दिष्टे, अध्यापनाची साधने, अध्ययन अनुभवांचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे का, किंवा वरील सर्व. त्या चारही पर्यायाचा विचार केल्यानंतर आपल्याला थोडंसं या ठिकाणी विचार करावा लागतो, आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे वरील सर्व. आपल्याला उद्दिष्टे, साधने आणि स्वरूप सगळ्यांमध्ये बदल या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, अध्यापन करण्यापूर्वी आशयाला अनुसरून कोणते शैक्षणिक साधन वापरावे याची पूर्वतयारी डॅशमुळे करता येते? प्रिपरेशन ऑफ विच एज्युकेशनल टूल्स टू यूज कॅन बी डन बिफोर टीचिंग. एक आहे आशय विश्लेषण, दुसरा आहे पाठ नियोजन, तिसरा आहे घटकांची पार्श्वभूमी, आणि चौथा आहे घटक नियोजन. तर प्रश्न क्रमांक 20 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते असं आहे, पाठ नियोजन, लेसन प्लॅनिंग हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, निदान करणे, त्याची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना करणे, या संपूर्ण प्रक्रियेला डॅश असं म्हटलेलं आहे. नैदानिक चाचणी आहे का, नैदानिक व उपचारात्मक अध्यापन आहे का, उपचारात्मक अध्यापन आहे का, किंवा प्रावीण्य संपादन आहे का? तर याचं इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे, आणि 21 क्रमांकाचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे बी, नैदानिक व उपचारात्मक अध्यापन हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्याचा अर्थ डायग्नोसिस अँड रेमिडियल टीचिंग हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, डॅश हे अत्यंत प्रभावी दृकश्राव्य साधन आहे, किंवा दृकश्राव्य साधनांचा या ठिकाणी मोस्ट यूज या ठिकाणी होतो प्रभावी. तर ते आकाशवाणी आहे का, ध्वनिमुद्रक आहे का, दूरदर्शन आहे का, किंवा चित्र आहे का? तर प्रश्न क्रमांक 22चं जे उत्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सी असं आहे, दूरदर्शन हे अत्यंत प्रभावी या ठिकाणी साधन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा त्याचं उत्तरही, कारण दुर्गम भागामध्ये दूरदर्शन हाच एक पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्यासाठी अनेक विद्यापीठांचे जे कार्यक्रम आहे शैक्षणिक ते दूरदर्शनच्या माध्यमातून सुरू असतात.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, अपेक्षित उद्दिष्टांपर्यंत मजल मारू न शकलेल्या विद्यार्थ्यांना केलेले अध्यापन म्हणजे डॅश अध्यापन होय. एक उपचारात्मक आहे का, अभिरूप आहे का, त्यानंतर मायक्रो किंवा सूक्ष्म आहे का, किंवा नैदानिक आहे का. तर या चारही पर्यायाचा विचार आपण जर केला तर याचं उत्तर आहे ए, अर्थात उपचारात्मक रेमिडियल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. थोडासा प्रश्न आणि अर्थ याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घ्या. थोडंसं वाचनही इतर वाचनही आपल्याला आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 24 जे आहे, वर्गात प्रास्ताविक प्रश्न विचारणे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे. वर्गात प्रास्ताविक प्रश्न विचारणे हे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे. पहिले ते न पाहिलेल्यापर्यंत म्हणजे जे अगोदर सीन आहे जे नंतर अनसीनपर्यंत, सोपे ते कठीणपर्यंत असा प्रवास आहे का, त्यानंतर ज्ञात ते अज्ञात असा प्रवास आहे का, किंवा भाग ते पूर्णत्वाकडे असा प्रवास त्याचा आहे का. तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे की प्रास्ताविकमध्ये आपण प्रश्न विचारतो म्हणजे याचा अर्थ असा आहे, जे ज्ञात आहे ते विचारणे आणि जे अज्ञात आहे ते सांगणे म्हणजे ज्ञात ते अज्ञातपर्यंतचा प्रवास हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक क हे या ठिकाणी दिलेलं आहे, ज्ञात ते अज्ञातपर्यंत. प्रश्न क्रमांक 24 आहे, आशयाला अधिक सोपे करण्यासाठी जे सादरीकरणाचे नियम लावले जाते त्यांना डॅश असे म्हणतात. अध्यापन कसे करावे, अध्यापनाचे सूत्र, अध्यापनाची तंत्रे आणि अध्यापनाची रणनीती हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 25 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे सर्व MCQs आम्ही केवळ तुमच्यासाठी तयार करत असतो आणि तुमच्यापर्यंत या पॅन्डेमिक काळामध्ये किंवा या करोना काळामध्ये ज्या ठिकाणी सगळंच बंद असल्यामुळं या नक्कीच MCQचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो हा आशावाद आम्ही ग्राह्य धरतो आणि तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या MCQs पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवणं आवश्यक आहे. जर आपण गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जर आशय आपण पाठवत असतो तर तो नक्कीच या ठिकाणी तो यशस्वी होऊ शकतो. त्याला थोडासा आधार अशा MCQच्या माध्यमातून मिळू शकतो. हा आशावाद या ठिकाणी महत्त्वाचा आहे. दुसरा एक महत्त्वाचे आहे की जर तुमचा बेल आयकॉन जर या ठिकाणी ऑन असेल तर तुम्हाला एज्युकेशनल अपडेटसुद्धा या ठिकाणी मिळू शकतो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 25 कडे आणि याचं ऑप्शन दिलेले आहे, अध्यापन कसे करावे, अध्यापन सूत्र, शिक्षणाची तंत्रे आणि अध्यापनाची रणनीती. तर प्रश्न क्रमांक 25चे जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं आहे, अध्यापनाचे सूत्र, मॅगझिन्स ऑफ टीचिंग, ज्याला टेक्निक्स ऑफ मॅगझिन्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न की जी तुमच्यासाठी देणं मला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटत होतं. कारण येणाऱ्या काळामध्ये जर MCQच्या माध्यमातून जर परीक्षा संपन्न होत आहे किंवा होत झालेले आहेत तर अशा ठिकाणी या प्रश्न तुमची महत्त्वपूर्ण भूमिका तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतात, या शंका नाही. यासारख्या अनेक विषयाचे MCQs, BEdच्या संपूर्ण विषयाचे MCQs याच माझ्या चॅनल्सवर तुम्हाला उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला त्या चॅनलवर जाणं गरजेचं आहे. चॅनलवर गेल्यानंतर अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत, मात्र तुम्हाला तुमच्या विषयाचे MCQs त्या ठिकाणी शोधावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन ते शोधू शकता, पाहू शकता. तर या संदर्भातले काही प्रश्नांच्या संदर्भात संदिग्धता असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया या मला नक्कीच बळ देत असतात. चला तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओसह तुमच्यासमोर मी येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.